भाज्यांचं राज्य आणि फास्ट फूडचं आक्रमण. संध्याकाळचे 8 वाजत आले होते. बाबा हॉलमध्ये टीव्हीवर बातम्या बघत बसले होते. आजी देवाजवळ पोथी वाचत बसली होती. वैभवी तिच्या खोलीत शाळेचा अभ्यास करत होती. खरं तर तिला आता भूक लागायला लागली होती, पण अजून काही आईने हाक मारली नव्हती. तिचे डोळे समोरच्या वहीवर होते, पण कान मात्र किचनकडे लागले होते. आज वेळ लागतोय म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल केलं असणार आईने, असा विचार करत ती कसाबसा वेळ काढत होती. वैभवी, जेवायला चला, अशी आईची हाक येताच वैभवी उठली आणि किचनमध्ये आली. पाठोपाठ बाबा आणि आजी सुद्धा आले. जा, हात धुवून ये, तोवर मी पानं वाढते, आई म्हणली. वैभवी हात धुवून आली आणि टेबलवर बसली. आईने ताट पुढे केलं. वैभवीने उत्साहाने ताटाकडे बघितलं आणि तोंड वाकडं केलं. हे काय, भेंडीची भाजी? मला नको, मी नाही खाणार, वैभवी म्हणली. मग काय हवंय तुला? आईने विचारलं. मला की नाही, पिझ्झा हवाय, वैभवी म्हणली. अगं, रविवारीच खाल्लंस ना, सारखा सारखा नाही खायचा बरं का पिझ्झा, बाबा म्हणले. आणि सारखं सारखं फास्ट फूड खाल्लं ना की पोट खराब होतं, म्हणून रोज भाज्या खाव्यात, त्यामुळे तब्येत चांगली राहते, आई म्हणली. पण आई, भेंडीचा रंग बघ तरी, हिरवट आणि किती चिकट असते ती. अजिबात काही इंटरेस्टिंग नाही. मला ना काहीतरी झणझणीत आणि कलरफुल हवंय, बर्गरसारखं, वैभवी हट्ट करत म्हणली. वैभवी, हट्ट नाही करायचा, समोर वाढलंय ते खा मुकाट्याने, आई थोडी रागावूनच बोलली. तेवढ्यात मागून आजी आली आणि म्हणली, अगं वैभवी, तुला कलरफुल हवंय म्हणतेस, मग तुला भाजीची खरी मजा अजून समजलीच नाहीये. भाजी मजेदार आणि रंगीत? आजी, तू पण ना काहीतरी सांगतेस. हो अगं, खरंच, आजीने तिला जवळ घेतलं. म्हणली, ये, मी तुला एक गोष्ट सांगते. गोष्ट? भाजीची? वैभवीने उत्साहाने विचारलं. गोष्टीचं नाव आहे भाज्यांचं राज्य आणि फास्ट फूडचं आक्रमण. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी आपल्या देशावर भाज्यांचं राज्य होतं. त्या राज्याचे 5 मंत्री होते. पहिले होते मिस्टर टोमॅटो. ते लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवत असत, त्यामुळे लोक आजारी पडत नसत. लोकांची त्वचा पण छान राहत असे आणि त्यांना त्वचेचे कुठलेही आजार होत नसत. दुसऱ्या होत्या मिस भेंडी, हिरवी आणि स्मार्ट. त्या शरीराला फायबर देत असत, त्यामुळे अन्नाचं पचन नीट होत असे. पचन म्हणजे का आजी? वैभवीने विचारलं. पचन म्हणजे डायजेशन, आजी म्हणली. त्याशिवाय तिच्यातल्या व्हिटॅमिन ए आणि सी मुळे केसांची वाढ चांगली होत असे. आता तिसरे होते बटाटा साहेब, आजीने पुढे सांगायला सुरुवात केली. बटाटा साहेब शांत पण भारदस्त होते. कोणत्याही भाजीत आणि जेवणात मिसळायचे, त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात ते असायचेच. भाजी असो, पुलाव असो, कढी असो, सूप असो, सगळीकडे एकदम फिट. चौथी होती गाजरबाई, डोळ्यांची राणी, केशर रंगाची तेजस्वी राणी. तिच्या व्हिटॅमिन एच्या रसाने डोळे स्वच्छ आणि नजर तेजस्वी होत असे. आणि 5वे होते कोबिराज, शरीरातील घाण साफ करणारा डिटॉक्स राजा. फायबर आणि सुपर एनर्जेटिक व्हिटॅमिन के ने भरलेले, त्यामुळे ते खूपच पौष्टिक.
वैभवी हसली. वा, भाजी म्हणजे सुपर टीमच झाली. हो, हे सगळं छान चालू होतं. लोक भाज्या खात होते, मुलं सशक्त होत होती आणि कोणी आजारी पडत नसे. पण एक दिवस, असं म्हणून आजी थांबली. काय झालं एक दिवस, सांग ना आजी, वैभवीने उत्सुकतेने विचारलं. एक दिवस आकाशात धूर दिसायला लागला. सगळीकडे झणझणीत चमचमीत वास पसरले. रंगीबेरंगी पदार्थ दिसायला लागले. सगळे लोक वेड्यासारखे त्याच्या मागे धावायला लागले. फास्ट फूडने आक्रमण केलं होतं. त्यांच्या फौजेत होते पिझ्झा, बर्गर, पास्ता सारखे पदार्थ. त्यांनी सगळीकडे चकचकीत जाहिराती लावल्या. लोकांना भुलवलं. लोक मिस्टर टोमॅटो आणि गाजरबाईला विसरले. भेंडीला नको नकोच म्हणायला लागले. आणि घराघरात फक्त एकच गोष्ट उरली, ती म्हणजे फास्ट फूड. लोकांना सुरुवातीला मजा वाटली, पण मग त्यांचं वजन वाढलं, पोट दुखू लागलं, चिडचिड व्हायला लागली, आळस आणि थकवा वाढायला लागला आणि लोक आजारी पडायला लागले ग. राज्यात खळबळ माजली. कोबी महाराज आणि बाकीचं मंत्रिमंडळ चिंतेत पडलं. खूप चर्चा करूनही काय करावं त्यांना काहीच समजेना. आणि मग आली त्यांची राजकुमारी चविष्ठा. राजकुमारी चविष्ठा म्हणजे काय ग आजी? म्हणजे आपल्या जेवणात 5 चवींचं मिश्रण असतं. गोड, तिखट, तुरट, आंबट आणि खारट. त्या सगळ्यांची राणी म्हणजे चविष्ठा. ओ, मग राणी चविष्ठाने काय केलं? मग राणी चविष्ठाने सगळ्या मंत्रिमंडळाची मीटिंग बोलवली. सगळ्या मंत्र्यांचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. राजकुमारी उभी राहिली आणि बोलू लागली. लोकांना जर आजारापासून वाचवायचं असेल तर आपल्याला एक गुप्त मिशन राबवावं लागेल आणि त्यासाठी एक विशेष योद्धा त्यांच्या जेवणात पाठवावा लागेल. कोणता योद्धा? सगळ्यांनी विचारलं. किचन स्पाय भोपळा, राजकुमारी चविष्ठा म्हणली. मग हा किचन स्पाय भोपळा हळूच लोकांच्या जेवणात शिरला आणि मग सुरू झाले अनेक चविष्ट पौष्टिक पदार्थ. भोपळ्याचा हलवा, कोफ्ता, रायते, घारगे, खीर, सूप, शेक असे अनेक पदार्थ लोकांच्या जेवणात यायला लागले. लोकांना ते आवडूही लागले. हळूहळू लोकांना त्याचे फायदे कळू लागले. आळस आणि थकवा कमी झाला. आजारपणं कमी होऊ लागली. लोक निरोगी होऊ लागली. हे सगळं झाल्यावर मग फास्ट फूडचा प्रभाव हळूहळू कमी झाला. आकाशातला धूर कमी झाला. चमचमीत झणझणीत वासाची जागा मोकळ्या हवेने घेतली. हे सगळं झालं राजकुमारी चविष्ठामुळे. तिने पुन्हा भाजी राज्याचं महत्त्व सगळ्यांना पटवून दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा सगळे आनंदी झाले. येस, खरंच ग आजी, वैभवी आनंदाने ओरडली. मी पण राजकुमारी चविष्ठा होणार. हो ग, जर तू तुझ्या मित्रमैत्रिणींना भाज्यांचं महत्त्व पटवून दिलंस तर तूही होशील राजकुमारी चविष्ठा, आजी म्हणली. मग कधीपासून सुरुवात करणार राजकुमारी चविष्ठा? आईने हसून विचारलं. उद्यापासून, वैभवी आनंदाने म्हणली.